हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव नंदकिशोर रुक्मा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। तर मागच्या लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शन खतम केला। ट्रिग्नोमेट्री फंक्शनचे 100 क्वेश्चन घेतले। आता इथून पासून आजच्या लेक्चर पासून आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन चालू करत आहोत। आता पेअर ऑफ स्ट्रेट लाईन संपला की त्यानंतर जमलं तर आपण वेक्टर किंवा डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेऊ। आता तुमचा जो रिस्पॉन्स असेल त्याच्यानुसार आपण चॅप्टर हे करू निवडू। जर तुम्ही म्हणता डेरिव्हेटिव्ह घ्या सर तर डेरिव्हेटिव्ह घेऊ, जर तुमचं म्हणणं असेल की वेक्टर घ्या तर वेक्टर घेऊ। तर तुम्ही सांगून द्या कमेंट बॉक्समध्ये आपण काय घ्यायचं, तर आपण जाऊ समोर। चला, तर वर्ड्स विच मोटिवेट यू मध्ये काय आपल्याकडे की अपयश हा यशाचा एक भाग आहे, हार मानणं नव्हे। बरोबर आहे, अपयश हा यशाचा एक भाग आहे, हार मानणं नव्हे। जर तुम्ही हार मानली तर यश कधीच मिळू शकत नाही। आणि माणसाला जर लाईफमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सिंपल गोष्ट, एकदम सिंपल गोष्ट, जर आपल्याला लाईफमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर माणूस मनानं चांगला आणि कामानं मेहनती पाहिजेत। मनानं चांगला आणि कामानं मेहनती असला तर 100% माणूस लाईफमध्ये यशस्वी होतेच। कारण की देवाचं बी म्हणणं आहे की निर्मल मन जन सोमोही पावा, म्हणजे देवाचं म्हणणं आहे की निर्मळ मनाचा माणूसच मला फक्त आवडते। आणि जर तुमचा इंटेंट, तुमचं मन निर्मळ असेल, तुमचा इंटेंट व्यवस्थित असेल, तुम्ही मनानं चांगले असाल तर तुम्ही कोणतीही गोष्ट करा, कुठलीही गोष्ट करा, 100% सक्सेसफुल होसानच। म्हणून हार मानायचे नाही, काम जे आपलं काम आहे ते काम कन्सिस्टन्सीनं करत राहायचं। 100% एक ना एक दिवस आपला तरी निघेनच। ओके, चलो, तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे। तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये तर सगळ्यात पहिले आपल्याकडे काय आहे तर सिलेबस आहे। तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, पेअर म्हणजे काय? पेअर म्हणजे सगळ्यात माहित असेल, पेअर म्हणजे काय होते तर जोडी। जोडी म्हणजे काय सर? आता दोन स्ट्रेट लाईन असतात, त्या दोन स्ट्रेट लाईनची जोडी। तर आपण सगळ्यात पहिले पेअर पाहू। पेअर म्हणजे काय असते समजा एक मिनिट पेन पाहू द्या, एक मिनिट पेन पाहू द्या, कुठल्या कलरचा घेऊ? ब्लॅक कलर, इथं ब्लॅक कलर। ओके, ठीक आहे। पेअर म्हणजे काय? म्हणजे आता समजा अरे यार हे काय झालं? ओके, एक मिनिट। ओके, डन डन डन, सिच्युएशन अंडर कंट्रोल। ओके ओके, बढिया बढिया, चलो 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 चलो, चला। ओके, हे करू द्या, इरेज करू द्या। ओके ओके, चला पेअर म्हणजे काय? पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, दोन स्ट्रेट लाईनची जोडी। आता पेअर म्हणजे काय आपण पाहू। पेअर म्हणजे काय समजा एक असते टिचुकला, हा आपला एक टिचुकला आहे आणि एक असते टिचुकली। हे आपली एक टिचुकली आहे ना, हे बी अशीच असते, फक्त इथे थोडेसे केस काढू आपण। हा झाला एक टिचुकला, हे झाली एक टिचुकली। आता टिचुकला आणि टिचुकली जर मोठे झाले, समजा टिचुकला झाला 21चा, टिचुकली झाली डबल 21ची, 21 झाली की मग काय करत असतात अकॉर्डिंग टू आपल्या याच्यानुसार, मतदान कार्डानुसार, तर हे दोघं त्यांचं होऊ शकते। काय होऊ शकते तर तुम्हाला माहित आहे, त्यांचं जुगाड जमू शकते। म्हणजे काय तर यांचं लग्न होऊ शकते। म्हणजे याचं जर लग्न झालं तर काय बनते? यांची पेअर बनते। काय बनते? जोडी। तशीच आपली समजा एक लाईन असली, आपली एक दुसरी लाईन असली। आता हे लाईन जर एकामेकाला इंटरसेप्ट करत असेल किंवा पॅरलल असतील किंवा एकामेकाला परपेंडिक्युलर असतील तर याचे काय बनतात? पेअर्स बनतात, है ना। यालाच म्हणतो आपण पेअर्स। तर चलो, तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये आपण सगळ्यात पहिले तर सिलेबस पाहू। सगळ्यात पहिले काय पाहू आपण? सिलेबस पाहू। सिलेबस। ओके, ठीक आहे, चला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन। तर याच्यामध्ये 12चा सिलेबस आहे। हा जो दिला हा 12चा सिलेबस आहे, पण आपण 11चे कॉन्सेप्ट पण ऍड केलेले आहेत। 11चे टोटल कॉन्सेप्ट आपण ऍड केलेले आहेत। काय म्हणते? कंबाईन इक्वेशन, जॉईंट इक्वेशन तुम्हाला येतेच। त्यानंतर काय म्हणते? सेपरेट इक्वेशन, जॉईंट इक्वेशन दिलं असते, सेपरेट इक्वेशन बनवा, सेपरेट इक्वेशन दिलं असते, कंबाईन इक्वेशन बनवा, येते तुम्हाला। होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 काय असते? होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 नंदू सरने एकदम मनापासून शिकवलं होतं की ax² + 2hxy + dy² = 0 हे असते ना होमोजेनियस इक्वेशन। त्यानंतर कंबाईन इक्वेशन और लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन। ओके, येथे आपल्याला डिफरंट केसेस असतात, ऑक्झिलरी इक्वेशन, त्यानंतर अँगल बिटवीन द लाईन्स। ओके, हा एक सिलेबस आहे थोडसा। हे आपले टिचुकली। ओके, चलो, त्यानंतर व्हेरियस थेरम्स अँड प्रॉपर्टीज, जसं की ॲक्यूट अँगल थेरम आहे आपल्याकडे, ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स, त्यानंतर पॅरलल लाईन्स, त्यानंतर फॉर द परपेंडिक्युलर लाईन्स, ह्या गोष्टी आहेत। जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय, हे काय आपल्याकडे, तर हा सिलेबस आहे। पण ऍक्च्युअल मध्ये आपण टोटल कॉन्सेप्ट घेणार आहोत। महत्वाची गोष्ट काय, तुम्हाला आलं पाहिजे, तुम्हाला पेपरात गेल्यानंतर समजलं पाहिजे की हो हे काहीतरी आपण शिकलो होतो। वरच्या वरती जर मी तुम्हाला शिकून दिलं तर काही कामाची गोष्ट नाही आहे। तर आपण कसं घेणार आहोत? एकदम डीपमध्ये। कसं घेणार? एकदम डीपमध्ये। आणि त्याच्यासाठी फॉलो करा आपलं चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। ओके, चलो, पैसे नका पाठवू, फक्त काय पाठवले तरी चालतात। तर काय म्हणते? पेअर ऑफ स्ट्रेट लाईन। पेअर समजली तुम्हाला? पेअर म्हणजे जोडी। आता सध्याच तुम्हाला सांगितलं एक टिचुकली, त्याची जोडी म्हणजे पेअर। चला, तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये आपल्याला रिव्हिजन पॉईंट पाहायचे आहेत। तर स्ट्रेट लाईन म्हणजे काय? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर स्ट्रेट लाईन म्हणजे काय किंवा स्ट्रेट लाईन्स म्हणजे काय?
द स्मॉलेस्ट नॉन निगेटिव्ह अँगल मेड बाय द लाईन विथ अ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस इज कॉल्ड ॲज इन्क्लिनेशन ऑफ द लाईन. इन्क्लिनेशन म्हणजे काय पहा, हे वाचलं तुम्ही ना, मी समजून सांगतो, टेन्शन घेऊ नका. हे काय म्हणते की द स्मॉलेस्ट नॉन निगेटिव्ह अँगल मेड बाय द लाईन्स विथ अ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस इज कॉल्ड ॲज अ इन्क्लिनेशन ऑफ द लाईन. ओके सर, इन्क्लिनेशन ऑफ द लाईन म्हणजे काय पहा, हा आपली कार्टेशियन सिस्टीम मध्ये काय असते, एक्स ऍक्सिस असते, एक असते आपल्याकडे वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह असते, वाय ऍक्सिस हा निगेटिव्ह असते. हा झाला एक्स ऍक्सिस निगेटिव्ह, हा झाला आपला वाय ऍक्सिस निगेटिव्ह. अशा गोष्टी असतात. मग काय म्हणते की आपल्या अकॉर्डिंग टू डेफिनेशन, काय म्हणते डेफिनेशन की इन्क्लिनेशन ऑफ लाईन म्हणजे काय की एखादी लाईन पहा, आपण वाचून पाहू एक वेळेस. पहा काय म्हणते की अ स्मॉल नॉन निगेटिव्ह अँगल, नॉन निगेटिव्ह. आता नॉन निगेटिव्ह म्हणजे अँगल कुठल्या डायरेक्शन नसेल तर पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, म्हणजेच काय तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. जर कार्टेशियन सिस्टीम मध्ये आपण इकडून असं फिरलो, हे झालं आपलं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, आणि याच्यामध्ये जो अँगल बनते हा पॉझिटिव्ह अँगल बनते. आणि कार्टेशियन सिस्टीम मध्ये आपण जेवण केलं असं फिरलो इकडून, तर हा झाला आपला क्लॉकवाईज डायरेक्शन, आणि क्लॉकवाईज डायरेक्शनलेच आपण काय म्हणतो, निगेटिव्ह अँगल म्हणतो. बिलकुल एकदम जबरदस्त. ओके चलो, तर स्मॉल इन्क्लिनेशन, एकदम स्मॉल इन्क्लिनेशन. समजा इथून ओरिजिन पकडू आपण, हा ओरिजिन पॉईंट, हा झाला एक्स ऍक्सिस. इथून एक लाईन निघाली, अशी एक लाईन निघाली, एक लाईन अशी निघाली, एक लाईन समजा अशी निघाली, एक लाईन 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 अशी निघाली. पहा किती मोठ्या लाईन निघाल्या, लाईनच लाईन झाल्या. ओके, लाईनचं घर झालं. तर काय झालं पहा, इथे एक छोटासा अँगल बनते, इथे छोटासा अँगल बनते, इथे एक अँगल बनते, इथे एक अँगल बनते, त्यानंतर इथे एक अँगल बनते, त्यानंतर पहा इथे एक अँगल बनते, हा सध्या पकडा इथे एक अँगल बनते. असे वेगवेगळे अँगल बनून राहिले. पण अँगल बनून कोणासोबत राहिले तर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत. कोणासोबत बनून राहिले, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन नाही, म्हणजेच काय तर पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ द एक्स ऍक्सिस. त्यालाच काय म्हणतो आपण, इन्क्लिनेशन ऑफ द लाईन. समजलं काय, समझ में आया क्या, समझ में आया क्या, बोलो बोलो, चलो चलो जल्दी जल्दी. पहा काय म्हणते, अ स्मॉलेस्ट नॉन निगेटिव्ह अँगल मेड बाय द लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस इज कॉल्ड ॲज इन्क्लिनेशन ऑफ द लाईन. आता इन्क्लिनेशन ऑफ द लाईन विसरायला पाहिजेत नाहीत, कामाची गोष्ट आहे. आता काय म्हणते, वेगवेगळ्या इन्क्लिनेशन कसे राहतात. आता पहिला पॉईंट म्हणते द इन्क्लिनेशन ऑफ द एक्स ऍक्सिस इज 0. पहा कार्टेशियन सिस्टीम घेतली, हा झाला आपला एक्स ऍक्सिस, हा झाला आपला वाय ऍक्सिस. आता एक्स ऍक्सिस जागेवरच आहे, फिरूनच नाही राहिला. जेवण केलं जागेवरच थांबला तो, तर जिरीन का पोटातलं, जिरत नसते, मग ते पोटातलं जसंच तसंच राहते. म्हणून तर इथं काही अँगल बनूनच नाही राहिला ना, हा जागेवर थांबेला आहे. एक्स ऍक्सिस जागेवर थांबून आहे, त्यानं थोडंसं बी इन्क्लिनेशन दाखवलं नाही, थोडंसं बी इन्क्लिनेशन केलं नाही, थोडंसं बी तो समोर चालला नाही, तर अँगलच बनणार नाही भाऊ. मग काय म्हणते की द इन्क्लिनेशन ऑफ द एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिसचं इन्क्लिनेशन काय असते, 0. लक्षात ठेवाच लागते काय, द इन्क्लिनेशन ऑफ द एक्स ऍक्सिस ऑलवेज काय राहते तर 0 राहते. द इन्क्लिनेशन ऑफ द ऑल लाईन्स पॅरलल टू द एक्स ऍक्सिस इज 0. पहा एक्स ऍक्सिसचं इन्क्लिनेशन 0 असते, पण आता जे एक्स ऍक्सिसला सपोर्ट करत असतील म्हणजे काय तर पॅरलल असतील एक्स ऍक्सिसला, त्याचं बी इन्क्लिनेशन कसं राहते, 0 राहते. तर मला एक छोटीशी कार्टेशियन सिस्टम घेतली आपली, हा आपला एक्स ऍक्सिस, हा आपला वाय ऍक्सिस. एखादी लाईन अशी ड्रॉ केली, पॅरलल आहे भाऊ एक्स ऍक्सिसले, एखादी लाईन आणखीन ड्रॉ केली, पॅरलल आहे भाऊ एक्स ऍक्सिसले, एखादी लाईन आणखीन ड्रॉ केली, पॅरलल आहे भाऊ एक्स ऍक्सिसले. तुम्ही कितीही लाईन ड्रॉ करा, एक्स ऍक्सिसले पॅरलल, तर त्याचं इन्क्लिनेशन काय असते, 0 असते. काय असते, 0. तर एक्स ऍक्सिसचं इन्क्लिनेशन 0 असते, आणि लाईन्स पॅरलल टू द एक्स ऍक्सिस त्याचं पण इन्क्लिनेशन काय असते, 0 असते. ओके चलो, इन्क्लिनेशन म्हणजे अँगल, बरं डोक्यात चालला का विषय. चलो त्यानंतर काय म्हणते द इन्क्लिनेशन, आता एक्स एक्स पाहिलं ना आपण, आता वाय वाय पाहू ना. ओके चलो, तर इन्क्लिनेशन ऑफ द वाय ऍक्सिस इज काय असते, 90 डिग्री. ओके बढिया ओम. ओके बढिया ओम. तर 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 थांबा, मी इच्छा येतच करत नाही, एक लाईन घेतो. पहा काय म्हणते, हा झाला आपला कार्टेशियन सिस्टीम, हा झाला एक्स ऍक्सिस, हा झाला आपला वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. मी हे एवढं डिटेलमध्ये का बरं घेत आहोत, कारण की हे तुम्हाला पुन्हा वाचायचं काम नाही पडलं पाहिजे. काय पुन्हा बिलकुल वाचायचं काम नाही पडलं पाहिजे. तुम्हाला जर विचारलं की इन्क्लिनेशन ऑफ द एक्स ऍक्सिस, तुम्ही सांगायला पाहिजे सर 0. द लाईन पॅरलल टू द एक्स ऍक्सिस, व्हॉट विल बी द इन्क्लिनेशन, सर काय आन्सर 0. आता काय म्हणते द इन्क्लिनेशन ऑफ द वाय ऍक्सिस, हा झाला आपला वाय ऍक्सिस. इन्क्लिनेशन आपण काउंट करून राहिलो, कोणासोबत काउंट करून राहिलो तर पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. तर हे राहते 90, हे राहते 90 डिग्री. यालाच रॅडियन मध्ये म्हणतो आपण π/2. ओके, त्यानंतर आणखीन काय म्हणते, आणखीन म्हणते की द इन्क्लिनेशन ऑफ द ऑल लाईन्स पॅरलल टू द वाय ऍक्सिस इज किती राहते तर 90 राहते. सिमिलर गोष्ट आहे दोपा. इन्क्लिनेशन ऑफ द एक्स ऍक्सिस विल बी 0, इन्क्लिनेशन ऑफ द लाईन्स विल बी पॅरलल टू द एक्स ऍक्सिस विल बी 0, अँड इन्क्लिनेशन ऑफ द वाय ऍक्सिस विल बी 90 डिग्री, अँड इन्क्लिनेशन ऑफ द लाईन विच इज पॅरलल टू द वाय ऍक्सिस इज ऑलवेज 90 डिग्री. ओके चलो, तर 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 सांगायचं काम नसायला पाहिजे, पण तरी सांगून देतो. पहा चला, मला काम आहे. अरे चिटुकली पुढे आले आपले, चला मागं करा. चलो पीछे जाओ.
ओके चलो पहा. आता काय म्हणते, एखादी लाईन मी अशी ड्रॉ केली, एखादी लाईन अशी ड्रॉ केली, एखादी लाईन अशी ड्रॉ केली, एखादी लाईन आणखी ड्रॉ केली, एखादी लाईन आणखी ड्रॉ केली. पहा लाईनचं घर केलं मी. तर हे जे लाईन आहे हे पॅरलल कशाला आहे, पहा हा झाला आपला वाय ऍक्सिस, ही लाईन वाय ऍक्सिसला पॅरलल आहे, ही लाईन वाय ऍक्सिसला पॅरलल आहे, ही लाईन वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. तर मग यांचं इन्क्लिनेशन काय राहील तर 90. किती राहील तर 90 नाही बरं, हे 90. ओके चलो. तर हे झालं आपलं पहिलं. त्यानंतर नेक्स्ट व्हॉट नेक्स्ट काय आहे समोर. ओके आता हा कामाची गोष्ट आहे. काय म्हणते कामाची गोष्ट, इफ द थिटा इज अन इन्क्लिनेशन ऑफ द लाईन. जर थिटा म्हणजे काय आपला अँगल. ओके थिटा, if the theta is an inclination of the line, then theta will be always पहा समजा आपण एक x ऍक्सिस आणि y ऍक्सिस घेऊ. पहा theta is an inclination of the line, then theta will be always greater than or equal to 0 or less than or equal to 180 है ना. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 और लेस दॅन और इज इक्वल टू 180. म्हणजे पहा एखादी आपण लाईन केली, समजा इथून मी अशी एखादी लाईन ड्रॉ केली, एखादी आणखीन 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 लाईन ड्रॉ केली. जर त्याचं इन्क्लिनेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर हा 0 पेक्षा मोठा किंवा 0 तरी असायला पाहिजे आणि 180 पेक्षा लहान किंवा 180 तरी असायला पाहिजे. तर असं त्याचं म्हणणं आहे. पहा हा काहीतरी अँगल बनते, काहीतरी अँगल पहा काहीतरी अँगल बनते है ना. हा डायग्राम काढायच्या बरं कामात पडतात. त्यानंतर काय म्हणते, इफ थीटा इज अन इन्क्लिनेशन ऑफ द लाईन, देन थीटा इज अन इन्क्लिनेशन ऑफ द लाईन. लाईनचं जर इन्क्लिनेशन असेल देन थीटा इज नॉट इक्वल टू 90. देन द थीटा इज कॉल्ड अ स्लोप ऑफ द लाईन डिनोटेड बाय एम. ओके बढ़िया कॉन्सेप्ट. पहा एक मिनिट थोडंसं मोडतो भाऊ, एक मिनिट थांबा. चला झालं. ओके पहा काय म्हणते, इम्पॉर्टंट गोष्ट आहे. काय म्हणते पहा वाचा. इफ थिटा म्हणजे आपला समजा आपण अँगल घेतो, इफ थिटा इज द इन्क्लिनेशन ऑफ द लाईन, देन थिटा इज नॉट इक्वल टू 90. तो काय तर 90 नाही आहे. देन द थिटा इज कॉल्ड ॲज, त्याला काय म्हणतो आपण तर त्याला म्हणतो स्लोप. त्याला काय म्हणतो भाऊ स्लोप. आणि स्लोप खूप कामाची गोष्ट आहे. स्लोपच्या भरोशावर आपल्या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. जसं की दोन पॅरलल लाईनचा स्लोप काय असते तर 0 असते. दोन परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप त्याचं मल्टिप्लिकेशन असते -1. आपण त्या गोष्टी इकडे तिकडे ट्रान्सफर करून त्याचा काही ना काही जुगाड करतच असतो. तर हळूहळू आपण पाहू, बिलकुल टेन्शन घेऊ नका. एकदम ब्रीफमध्ये आपण या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं बेसिक आणि याचे क्वेश्चन्स घेणार आहोत है ना. जर नाही घेतलं तर मग थांबा, मग काही नाही. चला तर यम इज इक्वल टू टॅन थिटा. स्लोप कशानं डिनोट करतो तर यमनं. स्लोप डिनोट करतो यमनं आणि यम इज इक्वल टू टॅन थिटा. स्लोप व्हेरियस टाइप ऑफ स्लोप आहे. समजा लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन, लाईन कॅन नॉट बी पासिंग थ्रू द ओरिजिन, त्याचा आपण स्लोप काढू शकतो. आहेत समोर, टेन्शन घेऊ नका. आता हे काहीतरी आपल्याकडे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. सगळ्यात पहिले काय म्हणते, द स्लोप ऑफ द एक्स ऍक्सिस इज 0. एक्स ऍक्सिसचा स्लोप किती असते तर 0 असते. लक्षात ठेवाच लागते, पर्याय नाहीच आहे. स्लोप ऑफ द एक्स ऍक्सिस विल बी 0. इन्क्लिनेशन ऑफ द एक्स ऍक्सिस ऑल्सो 0. द लाईन पॅरलल टू द एक्स ऍक्सिस ऑल्सो 0 इन्क्लिनेशन. ओके, द स्लोप ऑफ द लाईन पॅरलल टू द एक्स ऍक्सिस 0. ओके बढिया. पा गजानन महाराज पावले इथं सारखं आहे. काय म्हणते, स्लोप ऑफ द एक्स ऍक्सिस इज 0. द स्लोप ऑफ द लाईन्स पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. समजा दोन लाईन्स आहेत. आता आपण इथं घेतलं एक्स ऍक्सिस वर लाईन आहे, तर याचा स्लोप काय राहील तर 0 राहते. समजा एखादी लाईन आहे, ही लाईन आहे, तर हा जर एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे तर याचा स्लोप पण काय राहते तर 0 राहते. लाईन्स पॅरलल टू द एक्स ऍक्सिस स्लोप विल बी 0. ओके, देन स्लोप ऑफ द वाय ऍक्सिस कॅन नॉट बी डिफाईन. वाय ऍक्सिसचा स्लोप आपण डिफाईन करू शकत नाही. आणि स्लोप ऑफ द लाईन्स पॅरलल टू द वाय ऍक्सिस ऑल्सो कॅन नॉट बी डिफाईन. म्हणजे आपण समजा एक पेअर ऑफ एक कार्टेशियन सिस्टम घेतली. पहा थोडंसं ग्राफ करतो, थोडंसं मोडतो. हे पहा, जर आपण कार्टेशियन सिस्टम घेतली, हा झाला एक्स ऍक्सिस, हा झाला आपल्याकडे वाय ऍक्सिस. स्लोप ऑफ द वाय ऍक्सिस कॅन नॉट बी डिफाईन. काय म्हणते, द स्लोप ऑफ द वाय ऍक्सिस कॅन नॉट बी डिफाईन. अँड स्लोप ऑफ द लाईन्स, समजा हे लाईन्स घेतल्या पॅरलल टू द कशाला वाय ऍक्सिस, यांचा पण स्लोप आपण डिफाईन करू शकत नाही. कॅन नॉट बी डिफाईन. ओके, ह्या दोन गोष्टी आणखीन लक्षात ठेवायच्या. त्यानंतर पुढे काय म्हणते, द स्लोप ऑफ द लाईन बायसेक्टिंग. काय बायसेक्ट करून राहिले, काय करून राहिले, बायसेक्ट म्हणजे दोन भागात डिवाइड करणे. बरोबर आहे की नाही. बायसेक्ट म्हणजे दोन भाग में तोड देना. मग दोन भागात कोण डिवाइड करत असते तर तुम्हाला माहित आहे कोण असते. मी सांगत नाही, मी बोलत नाही. मी बोललो तर काय होतील, वाद होतील. वाद करायचे नाहीत. मला काय करायचं आहे तर मला शिकवायचं आहे, वाद नाहीत करायचे. तर बायसेक्ट करणं म्हणजे दोन पार्ट मध्ये डिवाइड करणं. फॉर एक्झाम्पल आपण एक कार्टेशियन सिस्टम घेतली, इथे एक अँगल आहे, सर्टन काहीतरी आपल्याकडे एक अँगल आहे ना. तर हा कितीचा असते पटकन सांगा कमेंट बॉक्समध्ये. आता मी सांगत नाही किती नंबरचा क्वाड्रंट आहे तेही सांगा कमेंट बॉक्समध्ये. मग काय झालं, एखादी लाईन चालली, तर चला पुरे तुम्हाला माहिती आहे काय झालं तर
तर थोडंसं आपलं आऊट पडलं होतं. आऊट पडणे हा शब्द आमच्या इकडचा आहे बरं, विदर्भातला शब्द आहे, एकदम कामाचा शब्द आहे, एकदम चांगला शब्द आहे. आऊट पडणे म्हणजे तर काम नाही होणे है ना. तर काय झालं तर आपला माईक बंद पडला होता. आता मग आवाज येत नव्हता पण सिच्युएशन अंडर कंट्रोलमध्ये, आवाज येऊन राहिला. ओके चलो. तर कुठं होतो आपण, बायसेक्ट वरती होतो. पहा, स्लोप ऑफ द बायसेक्टिंग ऑफ द लाईन. ओके ठीक आहे, स्लोप ऑफ द बायसेक्टिंग, स्लोप ऑफ द लाईन बायसेक्टिंग द अँगल इन फर्स्ट क्वाड्रंट. पहा सिंपल सांगतो. पहा समजा आपण घेतलं, हे झाली कार्टेशियन सिस्टीम, हा झाला आपला पहिला क्वाड्रंट, हा झाला आपला दुसरा क्वाड्रंट, याच्यामध्ये काहीतरी अँगल बनते. आता एखादी लाईन घेतली, एक लाईन गेली समजा, अशी एक लाईन घेतली. आता हे तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये आणि पहिल्या क्वाड्रंट मधून चालली. आता तिसऱ्या क्वाड्रंट मधून आणि पहिल्या क्वाड्रंट मधून जात असताना तिनं काय केलं तर तिनं हे जे अँगल आहेत या अँगल बायसेक्ट केलं. म्हणजे बायसेक्ट केलं म्हणजे काय तर दोन भागमध्ये डिवाइड केलं, दोन भागात डिवाइड केलं. तर याचा स्लोप राहील कधी 1, कारण स्लोप 1. हे क्या हो गया, चला याचा स्लोप कधी काय राहील तर 1 राहील, याचा स्लोप 1 राहील. आणि हे आता मी हाणतोले काय येईल या स्क्रीनले, काय लावलंय ना. ओके चलो, याचा स्लोप किती राहील तर 1. म्हणजे काय तर सिंपल गोष्ट, जर दोन क्वाड्रंट मधला समजा पहिल्या क्वाड्रंट आणि तिसऱ्या क्वाड्रंट मधून एखादी लाईन जात असेल आणि त्या लाईन त्या क्वाड्रंट मधले अँगल जर डिवाइड होत असतील तर त्याचा स्लोप किती राहील कधी पण 1. आणि आता जर समजा आपण पाहिलं की ओके चलो, आता जर आपण पाहिलं की दुसऱ्या क्वाड्रंट मधलं आणि चौथ्या क्वाड्रंट मधलं जर अँगल एखादी लाईन बायसेक्ट करत असेल, पहा हे लाईन गेली, या लाईननं काय केलं, दुसरा क्वाड्रंट आणि चौथा क्वाड्रंट काय केला, बायसेक्ट केला. बायसेक्ट केला तर काय राहणार तर याचा स्लोप राहणार कधी बिन तर -1. बस या दोन गोष्टी होत्या. मी ना याच्या आधीच्या म्हणजे आपण जे फ्लो मध्ये होतो तेव्हा एकदम जबरदस्त सांगितलं होतं हे. पण आता कसं झालं, आता मला जिवार आली थोडीशी. काय झालं होतं, हे आउटपड धंदे झाले होते ना इथं. ठीक आहे, सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. द स्लोप ऑफ द लाईन बायसेक्टिंग द अँगल ऑफ द फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट विल बी 1 अँड स्लोप ऑफ द लाईन बायसेक्टिंग द अँगल ऑफ द सेकंड अँड फोर्थ क्वाड्रंट विल बी -1. म्हणजे ऑड वाले असतील 1 कधी बिन आणि इव्हन वाले असतील कधी बिन -1. ओके नेक्स्ट, व्हॉट नेक्स्ट. ओके हे पण घेतलं होतं भाऊ, आता पण पुन्हा शिकवावं लागते कारण की आपला आवाज बंद पडला होता. इफ द इन्क्लिनेशन म्हणजे थीटा, इन्क्लिनेशन म्हणजे अँगल ऑफ द लाईन इज acute angle. Acute angle म्हणजे काय, the theta will be greater than 0 and less than 90. What is meant by the acute? Acute is the angle will be greater than 0 and less than 90. तर तो काय राहते तर त्याचा स्लोप राहते पॉझिटिव्ह. If the inclination theta of the line is acute angle, then the slope of the line, स्लोप काय राहते तर पॉझिटिव्ह. अँड तोच जर ऍप्ट्यूस असेल, पहा ऍक्यूट नंतर ऍप्ट्यूस, तर तो राहते निगेटिव्ह स्लोप. इफ द इन्क्लिनेशन म्हणजे थीटा ऑफ द लाईन इज ऑप्ट्यूस, देन ऑप्ट्यूस अँगल, देन द स्लोप ऑफ द लाईन विल बी काय राहते तर निगेटिव्ह. स्लोप ऑफ द लाईन विल बी निगेटिव्ह. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या भाऊ. ओके, द टू स्ट्रेट लाईन पॅरलल टू इच अदर. याच्यामध्ये मी एकदम जबरदस्त एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. पहा मी सांगितलं होतं, पुन्हा सांगतो कारण की तेव्हा आवाज नव्हता, आता आवाज राहणार. पहा काय म्हणते, इफ टू स्ट्रेट लाईन्स आर पॅरलल टू इच अदर, इफ अँड ओनली इफ देअर स्लोप आर इक्वल. ओके ठीक आहे, पहा सिंपल गोष्ट आहे. जर दोन पॅरलल लाईन्स असतील, समजा आता मी पाहिलो, जर मला पाहिलं तर माझी हाईट किती आहे समजा 5 फूट 2 इंच, वाटत जरी असेल 4.5 फुटाचा तरी पण किती जाव तर 5 फूट 2 इंचाचा. आता जर समजा माझ्या समोर जर एक जण 5 फूट 2 इंचाचा आणला, परफेक्ट 5 फूट 2 इंच, माझ्यासारखाच एकदम जबरदस्त बॉडी, एकदम बिलकुल बॉडी बिल्डर सारखा आणला माणूस आहे ना, एकदम जबरदस्त आणला, मला समोर उभा केला बसून, म्हणजे उभा केला समजा, तर काय होणार, त्याच्या मागं मी दिसणार नाही. म्हणजे काय तर आम्ही दोघं जण एकामेकाला कशा आहोत तर पॅरलल आहोत. आणि पॅरलल लाईनचा स्लोप कसा असते तर सेम असते, इक्वल असते. तेच म्हणते, काय म्हणते, द टू स्ट्रेट लाईन्स आर पॅरलल टू इच अदर इफ अँड ओनली इफ देअर स्लोप आर इक्वल. आणि असे लक्षात तरी डेव्हलप चालते किंवा पॅरलल लाईनचा स्लोप कसा असते तर इक्वल असते. अँड M1 आणि M2 जर दोन स्लोप असतील दोन लाईनचे वेगळ्या, आणि लाईन्स विल बी पॅरलल. ओके ठीक आहे, समजा इथं पॅरलल हेच आहे, म्हणजे समजा M1 एका लाईनचा स्लोप आहे, समजा M1 एका लाईनचा स्लोप, M2 एका लाईनचा स्लोप, हे दोन्ही जर पॅरलल असतील तर स्लोप काय राहते तर सेम राहते. आणि काय म्हणते, टू स्ट्रेट लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, देन देअर प्रोडक्ट ऑफ द स्लोप इज विल बी -1. म्हणजे समजा एक लाईन अशी आणि एक लाईन अशी आहे, पहा याचा स्लोप आहे M1, या लाईनचा स्लोप आहे M2, ते एकामेकाला कशात तर परपेंडिक्युलर, देन त्याचा प्रोडक्ट म्हणजे M1 मल्टिप्लाइड बाय M2 इज इक्वल टू काय राहते तर -1. मग याच्यावरून आपण M1 ची व्हॅल्यू काढू शकतो, M2 ट्रान्सफर करून, M2 ची व्हॅल्यू काढू शकतो M1 ट्रान्सफर करून. नेक्स्ट मध्ये काय म्हणते, M1 M2 स्लोप ऑफ द टू लाईन्स, देन द लाईन्स आर परपेंडिक्युलर ओनली इफ अँड M1 मल्टिप्लाइड बाय M2 विल बी -1. हे सध्या सांगितलं मी तुम्हाला. तर बाकीच्या गोष्टी आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. आज भरपूर झालं, कारण सांगतो माझं थोडंसं मूड गेलं है ना. मी लेक्चर मस्तपैकी रेकॉर्ड करून राहिलो, एकदम एनर्जीनं, एकदम एन्थुझियास्टिक होतो मी, माझा मूड एकदम उत्साही होतो. पण काय झालं, आऊट पडलं होतं जरासं है ना. तर आमचा हा माईक बंद पडला होता, आता चालू आहे. तर माईक बंद पडला होता म्हणून थोडंसं सकाळपासून चालू आहे पोरं, हो भूक लागली, आता घरी जातो, मस्त जेवण करतो, सट झोपून राहतो है ना. तर भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण
पुढचे इक्वेशन्स पाहणार आहोत, म्हणजे स्लोप पॉईंट फॉर्म, त्यानंतर मग इक्वेशन ऑफ द लाईन्स वगैरे, पासिंग थ्रू द ओरिजिन मधून, कॅन नॉट बी पासिंग थ्रू द ओरिजिन मधून जबरदस्त गोष्टी पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्याच्यासोबतच आपण 12th चा जो हे आहे पोर्शन आहे तो कव्हर करणार आहोत. त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण शॉर्टकट पाहू, है ना, ज्याच्यासाठी तुम्ही थांबलेले असता. शॉर्टकट पाहू पुढच्या लेक्चरमध्ये आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे क्वेश्चन सुरू करू. तर बने रहिए नंदू सर मॅथमॅटिक्स के साथ. जर काही टेन्शन असेल तर तुमच्याजवळ ठेवा. सध्या माझ्याकडे टेन्शन भरपूर झालं, मला काही देऊ नका, फक्त अभ्यास करा. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.